अर एवढं टकलाव नाही भाऊ, काय करीत होते काय माहिती भाऊ. तर रामकृष्ण हरी मंडळी, हे अभयारण्य कुठलं आहे तुम्हाला जर माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगून जावा भाऊ. आपल्या राऊड घाटात आला तो हा भाऊ, मस्तपैकी भलं मोठं काहीतरी घेऊन जात होतो. पुढं लगेच हा भाऊ बी भेटला, तो बी मस्तपैकी काहीतरी घेऊन जात होता. नंतर आपल्या मार्केटला पोहोचलो, काय आवक वगैरे मस्तपैकी आली होती भाऊ. आणि हे भाऊ मस्तपैकी सकाळी सकाळी लुडो वगैरे खेळत होते भाऊ, काही विषयच नाही. आणि आज आपल्या मार्केटला लाल कांदा पण भरपूर प्रमाणात आला होता भाऊ. क्वालिटी क्वांटिटी एकच जागा, काहीच विषय नाही. एक नंबर कांदे यायला लागले भाऊ, लाल कांदे आता. त्यानंतर इकडं निलावाकडं आलो तर काय भाऊ, बाजारभाव पण कमी होते. त्यानंतर मस्तपैकी एक शेतकरी भेटले आपल्याला. रुपये गेलंय. काय करावं शेतकऱ्यांनी, खूप भाव डाऊन होत आहे दिवसेंदिवस. वाईट काम आहे शेतकऱ्याचं, अवघड काम आहे शेतकऱ्याचं. आता अजून किती कांदा आहे तुमचावाला? अजून येतील ना 3-4 टारला येतील. अरे भाव बापरे. वाढल पण मग काय भाव वाढू नाही राहिला. असं. त्यानंतर हा भाऊ म्हणे फाळकं लावून द्या. मग काय आपला गण दादा एक समाजसेवक म्हणून सबकम फाळकं लावून दिलं भाऊ. त्यानंतर मस्तपैकी आपल्या गणू भाऊला घेतलं, सणाना पेरी करी डायरेक्ट भाऊ आपल्याला कामावरती निघालो. तिथं पोहोचल्यानंतर पाहिलं तर काय भाऊ, हा मापारी मस्तपैकी टायलीमध्ये उभा होता भाऊ. खरंच आमच्या मापारीची एक नंबर मजा आहे भाऊ, पगार पाणी व्यवस्थित चालू आहे. नंतर आपल्या काट्यावर आलो तर काय भाऊ, तिथं पण वाहनं वगैरे आले होते आणि आपला मापारी पण इथं आला होता भाऊ. त्यानंतर मस्तपैकी आपण खळ्यात गेलो, तिथं काय भाऊ लोडिंगसाठी मस्तपैकी वाहने शिवले होते भाऊ भाऊ. त्यानंतर कळलं का आपले वाहनं दुसरीकडे खाली होणार आहे. मग काय डिलिव्हर पुढं नाही मागं भाऊ, डायरेक्ट सणाना पिरेरी डायरेक्ट पोहोचलो भाऊ दुसऱ्या खळ्यामध्ये. इथं वाहनं वगैरे आले होते. त्यानंतर मस्तपैकी कामाला सुरुवात केली. आपला डिलिव्हर मस्तपैकी साय वगैरे मारित होता. त्यानंतर मस्तपैकी सगळं काम वगैरे आटपून घेतलं. मंदिरात आलो तर काय भाऊ, ये भाऊ मस्तपैकी वाकू वाकू काय खेळत होते म्हणे लुडो पाहो. मित्रांनो, असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या.